Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. 60 वर्षामध्ये अनगरचा विकास काय काय झालाय? विकासाला काय आमचे नागरिक लोक कधी विकास करा म्हणून सांगत नाहीत. कुठं तर चांगलं वातावरण आहे. हे अजितदादांनी काय काय पाळले कुत्रे आहेत ना, ते कुठेतरी वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतायत. मग आता एक दोन आलेली अति हुशार टाळकी ते आता आम्ही पक्ष बदलला तर तेच म्हणतात की इथं निवडणुका लावावं लागतात, लोकशाही मिळली, 40 वर्ष गुंडाराज. अरे ह्याच्या आधी तुमच्याच काडेपिटीने आम्ही फटाकड्या उडवल्या त्या. आणि नाद करा अनगर करायचं करू नका, हे अख्ख्या भारताला माहीत झालं. मी आता मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतच्या समोर आहे आणि हीच ती नगरपंचायत आहे की देशामध्ये पहिल्यांदा बिनविरोध झालेली आहे. भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली आणि 17च्या 17 जागा या बिनविरोध निवडून आणल्या. आपण 2 दिवस झालं या ठिकाणी अनेक नाट्यमय घडामोडी पाहिल्या, त्यानंतर हा विजय झालेला आहे. आपल्यासोबत अनगरचे जे ग्रामस्थ आहेत, मतदार आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नक्की या 2 दिवसामध्ये परिस्थिती काय होती. नमस्कार. नमस्कार. काय विजय संपादन केलेला आहे, काय भावना आहे? पहिल्यांदा तुमचं मी या अनगर नगरीमध्ये स्वागत करतो. आमच्या भावना याच आहेत की आमची जी परंपरा होती ती परंपरा खंडित झालेली नाही. कितीही शक्तीने त्याच्यामध्ये इंटरफेअर केला आणि ती बिनविरोध न होता याच्यामध्ये इलेक्शन लागावं आणि ह्या विक्रम खंडित व्हावा, परंतु काही त्यांना अपयश आलं आणि आमची जी ही परंपरा होती ती चांगली 68 वर्षाची परंपरा आहे. याला एक वारसा आहे, एक चाकोरी पद्धत आहे आणि माननीय राजनजी मालक यांच्या मार्गदर्शनाखाली, अजिंक्य राणा पाटील साहेब, बाळराजे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही नगरपंचायत पुन्हा एकदा बिनविरोध झाली. याचा आनंद गावातील पंचकृषीतील सगळ्यांना आहे आणि तो कायम अबाधित राहणार आहे अशी आमची भावना आहे. 2 दिवस झालं नाट्यमय घडामोडी घडत होत्या. एक संपूर्ण राज्यभर असं एक चित्र होतं की जंगलराज झाला आहे, अनगरचा बिहार झाला आहे, पोलीस टेनगनवाली सगळं काय परिस्थिती होती? सगळं ते चुकीचं आहे. असं काहीच नव्हतं इथं. त्यांना अर्ज भरायला कोणी अडवणूक बी केली नाही, काहीच नाही, काहीच नाही, विषयच नाही. मग ते जे सांगत होते ते काय? सगळं चुकीचं आहे ते. बाबा कितवी निवडणूक आहे तुमची? आता आमचं वय आहे 85. हा, बघा मग आता किती असेल. आमच्यात ग्रामपंचायत नाही का? नाही का? गरजच पडली नाही कधी? कशामुळे गरज नाही पडली? मालकाच्या ह्याच्यामुळं. होय, एक शिक्का बिनविरोध. आता सुनबाई झालेत नगराध्यक्ष पहिल्यांदा, काय वाटतंय? आनंद वाटतोय. आनंद. एक दहशतीचं वातावरण असतं अनगरमध्ये म्हटलं जातं. आता तुम्ही वर्षानुवर्ष बघताय, आहे का काय नाही, चुकीची भावना आहे तुमची. दहशत वगैरे काय नाही येतं. हे आमचे येणारच सीट, पण हे विरोधकांनी वावड्या उठवल्यात. आमची सीट येणारच होती सगळी. काय फक्त विरोधकांनी त्याचं हे केलेलं आहे, काही नाही. बाकी तुम्ही काय सांगाल? पहिल्यापासून आमची एकच मत आहे, राजन पाटील. कुठला पण पक्ष असू दे. अजून काय नागरिक आहेत, मतदार आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल, काय सगळी परिस्थिती अनगरमधली? अनगरमधली पहिल्यासारखी शांत आहे, काय नाही. तुम्ही काय बी उठी चालली, पोलीस आली, पोलीस येणारच आहे. तिने संरक्षण माहिल्यावर येणारच आहे तिने पोलीस. तसं तिला कोणी बाबा इथं अडवलं किंवा काय कोणी शिवीगाळ किंवा कुणीच काय केलं नाही. गाड्या आडव्या लावल्या, ट्रॅक्टर आडवे लावले, रस्ता अडवला. आता तुम्ही आलात चाल यावली ते अनगरपर्यंत तुम्ही आलात चाल, तुम्हाला कारखाना चालू असेल, तुम्हाला कमीत कमी येताना एक 20-25 ट्रॅक्टर दिसलेच असतील. मग विरोधकांना मुद्दा नसेल तर तो काय पण उठवू शकतो. आणि पोलीस वगैरे म्हणताय ते, तर तुम्ही फॉर्माची वेळ किती असते? 10 ते 3 होती, तर तुम्ही पाठी यायची काय गरज आहे? 10 वाजता पोलीस घेऊन आलेस तर चाललंच होतं, कोणी तुम्हाला अडवलंच नव्हतं. परंतु तुम्हाला पाठीची सवय लागलेली आहे त्या पक्षाला, त्या अध्यक्षाला, त्यामुळे त्या पाट्याच्या गोष्टी करण्याची सवय लागल्यामुळे ते पाट्या आलेत. तिथं सफाई कामगार झाडून काढत होते आणि आमच्या गावाला सवयच नाही पोलिसांची कधी, त्यामुळे ते त्याचं काही कुतूहलच वाटतं. या 50-60 वर्षामध्ये अनगरचा विकास काय काय झाला? विकासाला काय आमचे नागरिक लोक कधी विकास करा म्हणून सांगत नाहीत. गल्लीबोळातले रस्त्याच्या लाईटी सगळे ते स्वतःहून मालक बघतात. आम्हाला मालकाकडे जायची गरज भासत नाही, ते स्वतःच सगळं बघतात, स्वतःच करतात. त्यामुळे आम्हाला भांडायची गरज लागत नाही कधी, ते स्वतःच करतात सगळं, त्यामुळे मागाची बी काय गरज भासत नाही. अजित पवारांचे राष्ट्रवादीचं घड्याळ होतं वर्षानुवर्षी, आता घड्याळ आता गेलंय. कुठंतरी चांगलं वातावरण आहे. हे अजितदादांनी काय काय पाळले कुत्रे आहेत ना, ते कुठेतरी वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतायत. तुम्ही म्हणताय ना ते निवडणुका 40 वर्ष आम्ही कोणाच्या पक्षात होतो,
त्यांच्याच पक्षात होतो ना, मग त्यावेळेस तेच फटाकड्या उडवायचे इथं बिनविरोध झाले म्हणून. मग आता 1-2 आलेली अति हुशार टाळकी ते आता आम्ही पक्ष बदलला तर तेच म्हणतात की इथं निवडणुका लावावं लागतात, लोकशाही मिळली, 40 वर्ष गुंडाराज. अरे ह्याच्या आधी तुमच्याच काड्यापेटीने आम्ही फटाकड्या उडवल्या त्या, पण तुमचा पक्ष बदलला म्हणजे इथून लोकशाही मरून गेली का? तसं होणार नाही. त्यामुळं की निवडणूक आयोग काय सांगतं की निवडणुका शांततेत घ्या, निवडणुकाचा खर्च होतो. आधी इथं निवडणूक बिनविरोध होते आणि तुम्हीच विचारताय की इथं निवडणूक का लागत नाही. हे ह्याला काय म्हणायचं? हे तुम्ही एक सांगा की निवडणूक नाही झाल्या तर प्रशासनाचा खर्च वाचतोय, पण निवडणूक आयोगाचा खर्च वाचतोय. अरे आम्ही बिनविरोध देतोय, म्हणजे स्वतःच्या म्हणजे सगळ्या नागरिकांच्या समक्ष म्हणजे सगळ्यांना विचारून करून ही बिनविरोध केली जाते. आणि परत तुम्ही विचारता की इथं निवडणूक का लागत नाही. हे मला निवडणूक आयोगाचं काय समजलेलंच नाही. असं काल रात्री जल्लोष झाला, बाळराजे पाटील आहेत, त्यांना अजित पवारांना आव्हान दिलं. काय वाटतं, योग्य होतं का आव्हान? योग्य तर त्यांच्या मॉप बघून आणि त्या मुलांच्या उत्साहापुढे त्यांच्या तोंडून शब्द चुकून गेला. त्यांनी ते थोडं दिलगिरी त्यांनी व्यक्त केलेलं, त्याबद्दल तो विषय इथं थांबावा, पुढे नेऊ नये असं आमचंही गावकऱ्यांचं मत आहे. पण एक काय वाटतंय तुम्हाला, म्हणजे अजित पवारांना एकनिष्ठ इतके वर्ष राहिलं तरी देखील कोणतं पद वगैरे दिलं नाही. आता भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतरच अशा पद्धतीचं सगळं आणि ते आम्हाला खंत होती, राष्ट्रवादीला आमच्या मालकाला खंत होती की त्यांना कुठलंही पद मालकाने कधीच मागितलं नाही. सत्तेचा उपयोग घेण्यासाठी किंवा सत्ता भोगण्यासाठी त्यांनी कधीच पद मागितलं नाही. तरी सुद्धा ते गप बसले. पण त्यांनी आता असं काय अन्याय केला, त्या पक्षात शिस्त राहिली नाही म्हणून मालक दुसऱ्या पक्षात गेले. तालुक्यातलं जे बदललेलं वातावरण आहे, जे राजकारण बदललं गेलं आहे, त्यातून ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. वैयक्तिकमध्ये कुठलंही ह्या गोष्टीला आव्हान देण्याचं किंवा तसं कुठलीही भावना मनामध्ये नव्हती. पण हे तालुक्याचं जे बिघडलेलं राजकारण आहे त्याला कुठंतरी त्यांचं पाठबळ आहे किंवा त्यांच्या थ्रू हे होतं आहे. या कारणास्तव थोडीशी मनामध्ये खंत निर्माण झाली, त्यातून हा झालेला प्रकार आहे. तसं वैयक्तिक कुठलाही रोष नाही. आजही सगळे एकोप्यानं आणि समंजसपणा आहे. मालकानेही त्या बाबतीत दिलगिरी व्यक्त केलेली आहे. काल एक नाथकारा पण अनगरकरांचा कुटुंब सगळे म्हणत होते, त्याबद्दल काय वाटतंय? खरं आहे का? बरोबर. एकमुखी आहे आणि आमच्या गावावर वारंवार तालुक्यामध्ये कसं आहे, आमच्या गावावर लक्ष केलं जातं, आमच्या नेत्यावर लक्ष केलं जातं. पण आमचा जो अनगर आणि अनगर परिसर आहे ही आमची ताकद आहे. मालकाची ताकद आहे. नाथकरा अनगरकराचं करू नका, हे अख्ख्या भारताला माहीत झाले. साधा ग्रामपंचायत सदस्य जर निवडून आणायचं म्हटलं तर भांडणं लागतात. 17 नगरसेवक, नगराध्यक्ष, हे जे भल्या मंत्री उपमंत्री हे झाले, त्यांना होऊ शकत नाही. ते अनगरकर पाटील करतात म्हणल्यावर कुणीच करायचं नाही. अजून पुढे नगरसेवक तुम्हाला द्यायचं हे सध्या एक प्रभाग येत नाही कुणाला आणायचं म्हटलं तर. व्यक्तिशा कुणी नाद कर नका. तुम्ही 17 आहेत ना, तुम्ही 21 बिनविरोध करून दाखवा. गाव म्हणजे एक कुटुंब आहे. या आमच्या अनगर भागाचं वातावरण जर दूषित करण्याचा प्रयत्न कोणी केला असेल तो उमेश पाटील. एका बाईच्या आडून तो राजकारण खेळायला गेलता. आज याच्या अगोदर जिल्हा परिषद तिकीट मागायचे, तो इथं लोळत येत होता, मालकांच्या पाया पडत येत होता, तिकीट द्या. सीता अनगरची मला शपथ घेतली. आज या आमच्या अनगरमधली जी काय जनता आहे, गुन्ह्या गोविंदानं जी काय बागडती, सगळ्यांना आज काय श्रीमंत लोक असतील, काय गरीब असतील, काय शेतकरी वर्ग आहे, आमचा जे काय इथं आज अनगरसह 5 गावं 4 गावं इथं आली, आमच्या ग्रामपंचायतची नगरपंचायत झाली. पण ज्या टायमाला उमेश पाटलाला जे काय पद पाहिजे होतं सोलापूर जिल्ह्यामध्ये, फक्त त्यांनी इथं येऊन एकदा अनगरशदा चरणी नतमस्तक होऊन मालकांचं ज्यावेळेस दर्शन घेतलं, तर आमच्या अनगरशदाच्या आशीर्वादानं आणि मालकांच्या साथीनं हे आज उमेश पाटील ज्या पदावर गेलेला होता, परत तिथूनच एखादा आज आमच्याच घरातली जी काय महिला, आता सगळं गाव म्हणतं तुमच्या घरातली महिला, होय, पण तुम्ही महिलेच्या आडून जे काय राजकारण करता, तुम्ही त्या महिलेची एक बाजू बघितली ना. अख्ख्या तालुक्यानं फक्त एक बाजू बघितली, तुम्ही दुसरी बाजू बघा. एका नाण्याला 2 बाजू असते. ते जुन्या लोकांचं जे काय म्हणणं आहे, जी काय ज्या रूढी आहे त्या गोष्टींना सगळ्या जनतेला माहीत आहे की मालकाने काय केलं आणि काय नाही. आज तुम्ही जिथं तुम्हाला आज जिल्हाध्यक्ष पद दिलं राष्ट्रवादी गटातनं, त्या गटात तुम्हाला स्वतः मोहोळ तालुक्यात सोडाव, तुमच्या गावातला सुद्धा माणूस तुमच्यासोबत नाही. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, अनगर, मोहोळ.